प्रत्येक वार आपल्या प्रत्येकाचं स्वागत करतो. खरोखर प्रभू अद्भुत आहे, त्याची करुणा व प्रीती आम्हावर विपुल आहे आणि तो आम्हाला कदापि सोडत नाही. आज देखील जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आहोत आणि लवकरच आपण लेंथ समयामध्ये, उपवास समयामध्ये प्रवेश करणार आहोत, त्या समयी आपण प्रभूच्या, विशेष करून येशूच्या विश्वासामध्ये किती वाढत आहोत याची प्रचिती घेण्याकरता आज आपण या मंदिरामध्ये आलेलो आहोत. आणि आजचा जो विषय आहे तो विषय आहे विश्वास. आजचा जो विषय आहे तो आहे विश्वास, की खरोखर प्रभू परमेश्वराच्या विश्वासामध्ये जे आपण विश्वासाने स्वतःला म्हणतो ते किती प्रबळ आहोत, किती मजबूत आहोत. कारण की विश्वासाशिवाय आम्हाला कोणतीही गोष्ट लाभत नाही. किती लोकांना विश्वास आहे की प्रभू माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांना विश्वास आहे की देव माझ्या बरोबर आहे. नंबर 2, आपण वारंवार हे वचन बोलतो आणि आपल्याला अनुभव आहे की देव जर मला अनुकूल आहे तो प्रतिकूल कोण. विश्वास आहे तुम्हाला? जर देव माझ्यासाठी माझ्या बाजूने आहे, देव माझ्या पक्षाचा आहे, तर माझा विरोधात कोण. तिसरी गोष्ट, आपल्या सर्वांना विश्वास आहे की देव हा माझं भलं करतो. किती लोकांना विश्वास आहे? देव माझं भलं करणार आहे, देव मला उत्तम देणार आहे. परंतु प्रश्न आहे येतो की उत्तम म्हणजे काय? देव माझं भलं करतो म्हणजे भलं करणं म्हणजे काय? कारण की पवित्र शास्त्र आपण सर्व उघडून बघितलं आणि वारंवार चाललं आणि त्याच्यामध्ये येणारे वेगवेगळे कॅरेक्टर किंवा धार्मिक जनांना बघितलं तर जगाच्या दृष्टिकोनातून त्यांचं फार भलं झालेलं असं आम्हाला दिसत नाही. तो फार राजा महाराजा झाला आणि त्याने फार जग जिंकलं आणि तो सोन्या चांदी सिंहासन राजघराण्यात घोड्या गाड्यांवर चालत होता, असं काही दिसत नाही त्याच्यामध्ये. मग आता प्रश्न हा येतो की भलं म्हणजे काय? आणि यासाठी आज जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे जात आहोत तेव्हा एक वचन आपण सर्वजण वाचूया आणि त्याद्वारे आपण विश्वासाच्याकडे वाटचाल करूया. आणि इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 हे कृपया वाचा. इब्रिकरास पत्र 11वा अध्याय आणि पहिली 2 वचने. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजाविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयी भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजाविषयी साक्ष देण्यात आली होती. आणि आज परत एक बार मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की भलं, माझं भलं होत, माझं भलं होणार का, माझं भलं होत आहे का, असा आपण सर्वांनी हात वर केले की यास मला विश्वास आहे. परंतु खऱ्या अर्थाने हे भलं होणं हे कशा प्रकारचं भलं? भलं होणं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून भलं होणं की देवाच्या दृष्टिकोनातून भलं होणं? कारण की आपण मॅक्झिमम विचार काय करतो, अरे माझ्याकडे खूप आजारपण आहे, माझ्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझं भलं, मला नोकरी नाही, माझ्या घरामध्ये अडचणी आहे, म्हणजे माझं काही भलं होत नाही. आता हा प्रश्न माझा आणि माझं काही भलं झालं नाही. मंदिराला जाऊन मागे जाणून माझं काही भलं झालं नाही, हे माझं मनुष्याचं मत आहे. मनुष्याचं मत असू शकतं, देवाचं मनुष्य वेगळं असू मत हे आपलं मत. कारण की काय उत्तम काय माहिती,
त्यामुळे माझं भलं झालं की नाही झालं हे आपण स्वतःला, आपल्या परिस्थितीला किंवा इतर लोक काय म्हणतात ह्याच्या आढावा न घेता आपण तपासून बघायला पाहिजे की खर देव ह्याच्या दृष्टिकोनातून माझं भलं होत आहे की माझं नुकसान होत आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर आपल्याला चांगलं जगिक दृष्टिकोनातून नव्हे तर देवीय दृष्टिकोनातून तपासणं हे गरजेचं आहे. आणि विश्वास करायला या गोष्टीची जाणीव आहे की जर मी विश्वासू आहे तर माझं कधी देखील नुकसान होणार नाही. कारण की जसं सुरुवातीला आपण म्हटलं की देव माझा पक्षाचा आहे, देव माझ्या बाजूला आहे, देव माझा सहाय्यक आहे, तर मग माझी हानी होणार तरी कशी? कारण की संत पाऊल म्हणतो जगामध्ये सगळ्यात दुःखद किंवा जगातला सगळ्यात मोठा धक्का किंवा जगातला सर्वात मोठा हानी हे मरण. ह्याच्यापेक्षा मोठा धक्का जगामध्ये कोणताही नसणार. आणि त्याबद्दल संत पाऊल म्हणतो की जगणं हे मला ख्रिस्त आणि मरणं हे मला लाभच आहे. म्हणजे मरण्याबद्दल देखील जर माझं जगणं ख्रिस्त आहे तर मरणासारखी परिस्थिती जरी निर्माण झाली तरी नुकसान नाही. प्रेज द लॉर्ड. जगणं जरी माझं ख्रिस्त आहे तर मरणप्राय परिस्थिती माझ्या घरामध्ये आहे, माझ्या घरामध्ये पैसा नाही, माझ्या घरामध्ये अडचणी आहे, माझ्या मुलं डिस्टर्ब झालेले, मी डिस्टर्ब झालोय, माझा सर्वत्र अपमान होत आहे, मला चांगलं काही वाटत नाही, माझ्या हाताला यश नाही, वगैरे 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 वगैरे. हे जगिक दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या समोर चित्र निर्माण होतं तेव्हा आपण अपयशीचा ठप्पा आपल्या जीवनामध्ये मारून घेतो किंवा लोक किंवा जग आपल्यावर म्हणतात हे अपयशी आहे. परंतु जर मी विश्वासणार आहे आणि देव माझ्या पाठीशी आहे आणि मी देवाच्या मार्गात आज्ञा चालतो तर मी कधी अपयशी होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण विश्वासणाऱ्याची जी वाटचाल आहे, विश्वासणाऱ्याची जी वाटचाल आहे ती विश्वासणाऱ्याची वाटचाल निश्चितच भावी जीवनामध्ये तुम्हाला आशा देणारी आहे. आता आपण इथे बघतो आणि मागे आपण अनेकदा उदाहरण दिलं, तेच उदाहरण घेऊन मी पुढे चालतो की जेव्हा एक मुलगी जाते आणि त्या प्रार्थना सभेमध्ये त्या मुलीला एक गोष्ट कळते की ही प्रार्थना सभा कशासाठी आहे की अनेक महिने पाऊस पडला नाही आणि दुष्काळप्राय परिस्थिती आहे आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून जर प्रार्थना केली आणि तोच आव्हान करण्यात आला होता की आपण सर्वजण एकत्र मिळून प्रार्थना करू तर देव निश्चितच परिस्थिती बदलेल आणि पाऊस सुरू होईल, ज्याची अत्यंत आम्हाला गरज आहे. आणि मुलगी निघालेली आहे, उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हा ती मुलगी निघालेली आहे आणि सर्वजण तिच्याकडून विचित्र नजरेने बघतात कारण की त्या मुलीच्या हातामध्ये काय होती? छत्री. त्या मुलीच्या हातामध्ये काय होती? छत्री होती आणि सगळं तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. परंतु ती चालली होती, ती लोकांच्याकडे बघत नव्हती, तर ती त्या छत्रीला हातात घेऊन मजबूतीने धरून पुढे चालली. कारण की तिला माहित होतं की जरी आज मी या छत्रीला घेऊन चाललेली आहे परंतु येताना ही छत्री बंद नसणार तर छत्री उघडली असणार. छत्री बंद नसणार तो उघडलेली छत्री घेऊन मी येणार. कारण की आता जेव्हा मी परतणार आहे तेव्हा पावसासाठी मला या छत्रीची गरज पडणार आहे. आता ही बाब जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळून येते की इतर लोकांपेक्षा विश्वास कोणाचा जास्त होता? मुलीचा विश्वास जास्त. कारण की तिने ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होती त्याचं उत्तर मिळणार आहे याच्याबद्दल काय केलं होतं? खात्री आणि भरोसा. लक्ष देऊन ऐका, ऑनलाईन पण आपण ऐका. ती खात्री आणि भरोसा ठेवून निघाली होती. कारण की डेफिनेशन बघितली आता ती पत्रात विश्वासाच्या डेफिनेशन मध्ये दोन शब्द आलेले आहेत की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी नसली, भरोसा तर न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री आहे. आणि या दोन मुद्द्याकडे मी आपल्याला घेऊन जात आहे आणि त्यामध्ये पहिली गोष्ट लिहिलेली भरोसा. इंग्लिश मध्ये त्याला म्हटलेलं कॉन्फिडन्स. काय म्हणतात इंग्लिश मध्ये?
माझा आत्मविश्वास आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो, मराठीमध्ये भरोसा शब्द वापरलेला आहे, की मला इथे वचन काय लिहिलेलं, आशा मी धरलेली आहे. कोणावर आशा धरलेली आहे? तुमच्या माझ्या आशा कोणावर? देवावर आशा धरून आपण त्या ग्राउंड मध्ये गेलेले होते जिथे प्रार्थना केली जाणार आहे, पाऊस पडला. आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवस कोणावर आशा ठेवून जगतो? येशूवर आपला विश्वास आहे, आशा आहे, त्यामुळे जगतो. त्यामुळे आपल्याला भरोसा आहे, आणि यामुळे भरोसाचा अर्थ आहे की देवाजवळ जो जाणार आहे त्याने हा विश्वास ठेवायला पाहिजे की तो आहे आणि तो प्रतिफळ देणारा आहे. तो काय आहे? प्रतिफळ आहे. 6व्या वचनामध्ये लिहिलेलं की विश्वासा वाचून संतोषणे अशक्य आहे, कारण देवावर जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून घेणाऱ्याला तो काय केणार आहे? प्रतिफळ देणारा आहे. आता मला सांगा, एवढ्या लोकांची गर्दी होती, इतके लोक प्रार्थनेसाठी एकत्र होते, सगळ्यांचा प्रार्थनेचा एकच विषय होता. काय होता विषय तिथे मैदानामध्ये? की पाऊस पडावा. परंतु मला सांगा, कोणाची प्रार्थना सगळ्यात प्रभावी ठरली असेल? कोणाची प्रार्थना सगळ्यात प्रभावी ठरली असेल? कोणाची? त्या मुलीची. ती मुलगी जी काय घेऊन आली होती? छत्री घेऊन आली. बघा, विश्वासामध्ये उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला काहीतरी कृती देखील करून देवाला दाखवायची असते. प्रेज द लॉर्ड. मी विश्वासी, मी प्रार्थना, मी बिलीव्हर. अरे हे नाही चालत. तुझी कृती काय आहे? तू कोणासमोर उभा आहे? तू कोणाजवळ मागत आहे? तू कोणती अशी कृती विश्वासाची दर्शवत आहे ज्याच्यामुळे तुला उत्तर मिळेल? आणि याला म्हणतात भरोसा. येशू मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. आपण नेहमी गीत गातो, येशू मसीह भरोसा है मेरा, तू ही सहारा है मेरा. आणि त्यामुळे भरोसाचा अर्थ आहे की प्रार्थना मी कोणाकडे करत आहे? येशूकडे करत आहे, आणि त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझा प्रार्थनेचा विषय ज्याकडे मी घेऊन जात आहे त्याचं नाव प्रभू येशू आहे, आणि जगामधल्या गोष्टी किंवा मी जे काही मागत आहे ती मी ज्याच्या हाती देत आहे त्याचं नाव जर येशू आहे तर त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याला म्हणतात भरोसा. ह्याला काय म्हणतात? बोला, ह्याला काय म्हणतात? ह्याला काय म्हणतात? आज आपण मंदिरात आलेलो आहोत, आपण त्या भरोसाने आलेलो आहोत का? तर मला सांगू द्या, उत्तर घेऊनच जाणार. प्रेज द लॉर्ड. उत्तर मिळवणारच आहात याबद्दल तुम्हाला आणि मला भरोसा असणं अतिशय गरजेचं आहे. की मला कॉन्फिडन्स आहे. भरोसा म्हणजे कॉन्फिडन्स की येशूवर ज्यावर मी विश्वास ठेवतो, त्याच्यावर माझा गाढ विश्वास आहे, त्याच्यावर माझी श्रद्धा आहे, तो कधी फसवत नाही. प्रेज द लॉर्ड. तो लबाड नाही. त्यांनी माझ्याबद्दल अनेक अभिवचन आणि विश्वासणाऱ्याबद्दल पवित्र शास्त्र भरून अभिवचन दिलेली. प्रेज द लॉर्ड. आणि तो मला देणार, तो मला देणार. आणि यासाठी पवित्र वचनात सांगितलं की जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये, काय लिहिलेलं योहान तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने, तेव्हा तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन. प्रेज द लॉर्ड. हा भरोसा आहे. जे काही मागाल, आणि आपल्याला माहिती आहे वचनात चालतात ते काही पण नाही मागत. त्याला माहित आहे माझ्या देवाला सगळं काही देता येतं, परंतु मला मी त्या देवाकडे मागत असताना अशा गोष्टी हव्या आहे की जे मिळाल्यानंतर मी त्याचा गौरव तर करीनच करीन, परंतु त्या मिळालेल्या गोष्टीच्या द्वारे त्याची सेवा देखील घडणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
कारण की ती माझी तातडीची गरज आहे आणि देवाला देखील माहिती की हा योग्य प्रकारे मागतो आणि योग्य गोष्टी मागतो. या गोष्टी मिळाल्यानंतर तो माझा गौरव करणार आहे. छत्री घेऊन येणारी ती मुलगी जेव्हा छत्री घेऊन जात होती तेव्हा पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असताना लोकांनी तिच्याकडे अतिशय कौतुकाने बघितलं, कारण की सर्वांना कळालं की हिची प्रार्थना ऐकण्यात आलेली, कारण की ही त्या विश्वासाने आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट संत पौल याने प्रकारे म्हणतो की न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री, अश्युरन्स, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री. तिथे ढग नव्हते, महिना पाऊस पडला नाही, पाण्यासाठी लोक तरसलेले, परंतु तरी देखील तिला खात्री की ढगाची गरज नाही पावसासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आलिशाच्या बद्दल आपण बघितलंय ढगाची गरज नसते. जेव्हा देवाने तुम्हाला द्यायचंय पाऊस, देवाला तुम्हाला द्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला आकाशाकडे बघायची गरज नाही, देवाच्या तिजोरीकडे बघायची गरज नाही, तुम्ही माझी काय अवस्था हेकडे बघायची गरज नाही. खरोखर मला मिळतं की नाही हे लॉजिक याला म्हणतो आपण, याला म्हणतो लॉजिक. इथे लावायची गरज नाही आणि आपण अनेकदा लॉजिक लावतो की खरोखर आता हे 3री स्टेज मध्ये पोहोचलो, 5वी स्टेज मध्ये पोहोचलो आणि आता काही शक्य नाही, आता मी म्हातारा झालो, मी अपंग झालो, मला आता मी या स्टेजवर पोहोचलेलो आहे, मी सर्वात अरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या लॉजिकली गोष्टी आहेत. हे लॉजिक आणि या सगळे सिद्धांत जे आहेत ते कोणासाठी लागू पडतात? ते जगातल्या लोकांसाठी लागू पडतात. प्रेज द लॉर्ड. या लॉजिकली गोष्टी जगातला जो पुरवठा करणारा आहे त्याच्यासाठी लागू पडतात. आपण बँकेत गेलो तर सर्वात पहिले ते म्हणतील तू काहीतरी तारण ठेव, म्हणजे तुला काहीतरी मिळेल, तुझ्याकडे काहीतरी असेल त्या मोबदल्यात तुला मिळेल. तू भिकारी आहे आणि तू जातो बँकेत आणि म्हणतो मला 1 लाख रुपये मला लोन द्या, तर ते म्हणते बाबा तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे काहीच नाही, तू कसं काय आम्ही तुला लोन देणार? कारण की ते तुझी जी फायनान्शियल स्टेटस ज्याला म्हणतात त्याच्याकडे बघणार बँक आणि मग देणार, मग ते देणार. ही बाब लक्षात ठेवा. जगातले लोक काहीतरी कॉन्क्रीट गोष्टी बघितल्याशिवाय विश्वास ठेवत नाही जे त्याला दिसतात, परंतु विश्वासणाऱ्या व्यक्तीला काही जरी दिसत नसतं जगिक दृष्टिकोनातून, परंतु त्याला देव दिसत असतो. प्रेज द लॉर्ड. देवाचे पसरलेले बाहू दिसत असतात, देवाचे प्रॉमिसेस त्याच्या मुखामध्ये असतात, त्याच्या हृदयामध्ये असतात. प्रेज द लॉर्ड. हा हे लक्षात ठेवा. नुसता बोलत नाही तो, तर आपल्या हृदयामध्ये त्याने साठवून ठेवलेले असतात आणि त्याला माहिती आहे की माझा देव माझ्यासाठी योग्य समय उभा राहणार. प्रेज द लॉर्ड. ही खात्री त्याला असते. प्रेज द लॉर्ड. ही खात्री त्याला असते की धार्मिक 7 वेळेस पडेल, एकदा पडेल, 2दा पडेल, 3दा पडेल, 5दा पडेल, 6दा पडेल, 7दा पडेल, परंतु एकदा देव त्याला उभं करणार आहे. परत प्रेज द लॉर्ड. ही खात्री आहे. प्रेज द लॉर्ड. आहे का तुमची खात्री? पडू दे, लोळू दे, होऊ द्या गडबड, जगिकरित्या होऊ द्या तुमच्या समस्या, येऊ द्या तुमचे प्रश्न, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय नाही सोडायचं, उठायचा प्रयत्न नाही करायचा, तुम्हाला धार्मिकतेत टिकायचा प्रयत्न करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही धार्मिकतेत टिकणार तेव्हा तुमचा हात तुमचे टाकती नाही तर देवाचा हात तुम्हाला उभा करेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रिय आज परत एक बार देवाच्या वचनाकडे आपण दृष्टी लावत असताना या बाबीकडे लक्ष ठेवूया की तुमचं भलं कशामध्ये आहे. आणि तुम्ही म्हणतात की मला पैसा मिळाला म्हणजे माझं भलं झालं, माझ्या घरामध्ये सुख सोयी म्हणजे माझं भलं झालं, मला एक चांगलं पद आणि नाव मिळालं म्हणजे माझं भलं झालं. जर आपण असं म्हणतात तर जगिकरित्या असूही शकतं ते, परंतु दैविकरित्या देवाच्या दृष्टिकोनाचं फल काय आहे ते या बरोबर देखील वेगळं देखील असू शकतं. आणि यासाठी जेव्हा ते 12 हेर जेव्हा जातात आणि ते 12 हेर बघतात की अरे या देशामध्ये कनान देशामध्ये आम्ही बघितलेलं आहे तिथे सगळं अन्न धान्य सगळं 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 उत्तम आहे, अन्न आहे, धान्य आहे, पैसा आहे, सर्व काही आहे, परंतु एक गोष्ट आम्हाला दिसते,
आणि ती गोष्ट ही आहे की त्या राष्ट्राला जिंकणं फार कठीण आहे, कारण की तिचे लोक जे आहेत ते राक्षसासारखे धिप्पाड आहे. कशासारखे धिप्पाड आहे? किती हेर गेले होते सांगा बरं? किती हेर गेले होते? 12. आणि 12 पैकी किती हेरांना हे सांगितलं की आपल्याला आता शक्य नाही, आपण चलो फिर से वापस चलते गुलामीकडे. आपल्याला माहिती 12 पैकी 10 लोकांनी ते नुसतं यहोशू आणि कालेब म्हटलेले नका नका. जरी तुम्ही ती परिस्थिती बघा ना, तुम्हाला तो दुधामधाचा प्रदेश देव घेऊन चाललाय ना, तुम्ही थोडी आणले. तुमची सुटका कोणी केलेली गुलामातून? जिवंत परमेश्वराने. त्या लाल समुद्राच्या पार कोणी नेलं? जिवंत परमेश्वराने. या अरण्यातून कोणी चाललेलं? जिवंत परमेश्वराने. आजवर तुम्हाला निरंतर तुम्ही वाटचाल करत चाललेला आहात ना, परमेश्वर तुम्हाला चालत आहे. तुमच्या पायाकडे बघा, जोडे झिजले का? नाही झिजले. तुमच्या कपड्यांच्याकडे बघा, आज 40 वर्ष होत आलेले कपडे देखील फाटलेले नाही. अन्नाच्याकडे बघा, ना तुम्ही पेरत आहे, ना तुम्ही काय उगवत आहे, ना तुम्ही काय करत आहे, तरी देखील आकाशातून देव मानना पुरवत आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहे. परंतु आता त्या रस्त्यावर उभे तुम्ही राहिलेले, जेव्हा आता दुधामधाचा प्रदेश तुमच्या समोर दिसतो आणि तुम्ही म्हणता आता परत कुठे गेला तुमचा विश्वास? एवढा अनुभव, एवढं सर्व काय मिळालं, काय तुमची साक्षी? तुम्ही म्हणतात नाही आम्ही नाही जाऊ शकत, कारण की तुमचे नेत्र अद्याप देखील जगी आहे. अद्याप देखील जगी आहे. हो प्रियानो, आज आपण हत्यार टाकलेले आहे. आपण म्हणतो नाही आता काही होऊ शकत नाही, आता काही देखील शक्य नाही. आम्ही त्या हेरांसारखे आणि हेरावर विश्वास ठेवणारे इस्रायली लोकांसारखे आहोत. तेव्हा काले आणि यहोशू म्हणतात, जरी हे सर्व काही असलं तरी घाबरू नका. पहा, हे युद्ध तुमचं नव्हे, आमचं नव्हे, ते जिवंत परमेश्वर युद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी म्हटलं तुम्हाला मी देणार म्हणजे देणारच. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास आहे, ही खात्री आहे. आणि ही विश्वास आणि खात्री आम्हाला काय सांगते की देव तुम्हाला त्याच्या योजनेत देणार. आज तुमच्या घरामध्ये, आज तुमच्या कुटुंबामध्ये कशाची गरज आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे ना सगळ्यांना. पाच साहेबाला किंवा बाहेरच्या लोकांना फार माहित असतं का? नाही माहित राहत. अनेकदा आपण होतो काय तुम्हाला काय माहित आमची काय अवस्था. हा डायलॉग आपण सहसा सगळ्यांच्याच कडून ऐकतो. अनेक जण एका घरात राहतात, परंतु ते घरातल्या लोकांना देखील ते म्हणतात, अरे तुला काय माहित माझ्या मनामध्ये काय चाललंय. म्हणजे कुटुंबाच्या बद्दल बाहेरच्या लोकांना माहित नाही, आणि कुटुंबामध्ये राहणाऱ्या तुमच्या बरोबरच्या व्यक्तीला देखील तुमच्याबद्दल वैयक्तिकरित्या अनेक माहिती. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या कुटुंबाबद्दल देखील गुप्तदर्शी पित्याला माहित आहे, आणि तुमच्या हृदयाच्या बद्दल देखील तुमचा गुप्तदर्शी पिता जाणतो की तुम्ही ख्रिस्तात विश्वासात किती खोल आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सगळ्यांना फसवू शकता, तो देवाला फसवू शकत नाही. देवाला तुम्ही फसवू शकत नाही. आणि आपण जसे इस्रायली लोकांनी म्हटलं की चला आता काही शक्य नाही, आपण लांबून बघितलं, त्यांनी दाखवलं फळ वगैरे आणून, फळ बघितलं, चलो आम्ही वापस चलते. नाही होणार, हे होणार नाही. आणि ही बाब देखील लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की या दिवसामध्ये तुम्ही परिस्थिती बघून, हालात बघून डिस्टर्ब झालेला आहात आणि आपण म्हणतो मला 40 दिवसामध्ये जायचं, मला उपास आणि प्रार्थना करायची, मला सांगू द्या उपास आणि प्रार्थनेद्वारे काय मिळेल किंवा नाही मिळेल, यापेक्षा देवाची योजना तुम्हाला मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जर म्हणतात 40 दिवसात जाते पाळत साहेब, अरे आमचे हे प्रॉब्लेम, चांगली गोष्ट, मागा निश्चित देणार. माझी ही समस्या आहे, मी देवाबरोबर ही मन्नत मांडलेली आहे, मी हे नवस केलेलं आहे की मी देवा 40 दिवस हे करत तर मला तू दे. निश्चित देव देणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु एकदा 40 दिवसामध्ये हे तर जाणून घ्या की देवाची माझ्याबद्दल इच्छा काय, देवाची योजनाने माझ्याबद्दल काय संकल्प आहे हे तर जाणून घ्या. कारण की यिर्मया म्हणतात की तुझ्यासाठी देवाचे संकल्प हिताचे आहे. परंतु असं तर नाही ना की मी मागतो दुसरं काही आणि देवाची इच्छा दुसरंच काही. परत एकदा रिपीट करतो, मला हवं ते दुसरंच काही आहे आणि देवाला द्यायचं ते दुसरंच काही. आणि मग आपण गोंधळून जातो.
आपण नाराज होतो, अरे देवा 40 दिवस उपवास केलेले, मी प्रार्थना करायला चर्चला चाललं पण उत्तर मला मिळालं नाही. मला नोकरी हवी होती, नोकरी मिळाली. मला आरोग्य हवं होतं, आरोग्य मिळालं. जेव्हा एक सेवक ज्याला हात नव्हते, पाय नव्हते, काय नाव सांगा बरोबर, आपण अनेक त्यांचे व्हिडिओ बघतो, त्याला हात पण नाही, पाय पण नाही. आणि जेव्हा ते देवाकडे हट्टाने मागत होते, अनेक दिवस त्यांनी उपासाने प्रार्थना केली आणि उपासाने प्रार्थना केल्यानंतर त्यांनी म्हटलं की आज मी या जगामध्ये जगाचा प्रमुख एक स्पीकर म्हणून देवा तुझ्या वचनाची घोषणा करत आहे. जगभर लोक मला बघत आहे की दोन्ही पाय नाही, याला दोन्ही हात नाही, तरी देखील किती प्रभावीरित्या देवाचे गौरव करतो. देवा आता मी तुला एवढा दिवस सेवा केल्यानंतर एकच म्हणतो की मला चालणं येऊ दे आणि मला हात दे, यासाठी की मी आणखी प्रभावी रीती सेवा. वाईट आहे का? काही चुकीचं आहे का? मला हात नाही, मला हात मिळावे, काही चुकीचं आहे का? मला चालता येते, मला चालता यावं, काही चुकीचं आहे का? मी गरीब आहे, मला पैसे मिळावे, यामध्ये चुकीचं आहे का? मी अडचणीमध्ये आणि माझं सर्व काही सुख समाधान, यात काही चुकीचं आहे का? आणि अनेक दिवस तो प्रार्थना करत होता आणि माझी एवढी प्रभावी सेवा, जसं हिजकिया राजा म्हणतो की माझ्या सात्विकतेकडे बघा, आणि त्याचं आयुष्य देवाने वाढवून दिलं. किती वर्ष वाढवलं? 15 वर्ष वाढवलं. आणि तो म्हणत आहे, परंतु अनेक दिवस उत्तर मिळालं नाही. आणि मग तो जेव्हा चिडू लागला की परमेश्वर मी इतकी सेवा करतो आणि इतकं प्रभावी, देवाने म्हटलं तुला हात नाही, पाय नाही, म्हणून तुझी सेवा माझ्यामध्ये प्रभावी आहे. प्रेज द लॉर्ड. हात आणि पायवाले अनेक लोक आहेत, हात आणि पायवाले अनेक लोक आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा तुझी सेवा का प्रभावी होते हे विचारात घे. ही गोष्ट तू विचारात घे. आज तू हात आणि पाय नाही म्हणून ती देवाची सेवा करत आहे, ती एक मोठी साक्ष जगाच्या समोर घेऊन जात आहे की माझ्याकडे काही नाही तरी माझ्याकडे येशू आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सर्व काही मिळालं आणि मग मी येशूची सेवा करत, हे देवाला न आवडणारी गोष्टी आहे. आणि यासाठी मी परत एक आपल्याला सांगतो की तुमच्यासाठी, माझ्यासाठी देवाची इच्छा काय आहे हे समजून घेणं सर्वात पहिले तुमची मागणी असावी. इस्रायल लोकांना माहित होतं की आमची मागणी आहे की आम्हाला तिथे जायचं आहे. देवाने वारंवार त्यांना कळवलं, परंतु ते भ्याले, घाबरले. का? कारण की त्यांना देवावर विश्वास कमी आणि लोकांवर विश्वास जास्त होता. त्यांना हे वाटत होतं की देव काय माहित काय करतो की नाही. पण एकच गोष्ट आहे की त्या लोकांच्या समोर आम्ही गेलो तर ते आम्हाला निश्चित टोळासारखे उधळून आणि मारून टाकतील, हे खरं आहे. ही गोष्ट त्यांना कळालेली आहे. हो प्रिय, अनेकदा आम्हाला परिस्थिती फार मोठी वाटते, देव छोटा वाटतो. परिस्थिती फार भयानक वाटते, देवाला आपण वारंवार अरे बघ ना देवा, अरे बघ ना देवा, अरे बघ ना देवा, हे काय आहे, हे काय चाललं, अरे कसं होईल, कसं होईल. अरे देवा म्हणतो काय मला दिसत नाही का? मला दिसत नाही का? तुम्हाला का वारंवार दाखवतो? मी आंधळा आहे का? तुझा भूतकाळ पण मला माहिती, तुझी काय परिस्थिती चालली हे पण मला माहिती आहे, भविष्यात तुझं काय होणार हे पण मला माहिती आहे. तू काय मला सांग, यापेक्षा तू हे म्हण, देवा मला विश्वास आहे तू माझ्या बरोबर आहे, तर मी यातून सुखरूप बाहेर पडणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी एक जे परिस्थिती निर्माण झाली प्रेषितांच्या कृत्यामध्ये, त्याच्याकडे मी नेतो आणि मग मी संपवतो. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपण जाऊया आणि त्यामध्ये 28व्या अध्यायामध्ये एक सेवक आहे, त्याचं नाव संत पौल आहे आणि तो प्रवासाला निघालेला आहे. वचन 11 पासून तर पुढे मी घेऊन जातो. मी पूर्ण काही वाचणार नाही, परंतु काही गोष्टी आपण त्यापासून शिकणार आहोत. संत पौल आहे आणि तिथे लिहिलेलं आहे की रोमचा त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि रोमचा प्रवास सुरू होत असताना आपल्याला असं दिसतं की तो परमेश्वराची सेवा करत असताना रोमन सत्याच्या शुभ देवा, त्या राजाच्या शिवाय जगामध्ये कोणताही देव
नाही. त्यामुळे तुम्ही आमच्या राजाची आराधना करा. आणि त्यामुळे आता त्याला गुन्हेगार ठरवलेली आहे आणि त्याला आता रोम येथे घेऊन जात असताना तिथे त्याला मृत्यूदंड दिला जाणार होता. हे फिक्स होत की त्याला तिथे न्यायचं आणि तिथे त्याला काय द्यायचं, मृत्यूदंड द्यायचे. आणि वचन 11 पासून येतं की या प्रवासामध्ये आता तो निघालेला आहे. रोम साठी प्रवासा करता तो निघाले असताना आपल्याला असं दिसतं की त्याला बेड्या घालून त्या सर्व बंदिवास आणि गुन्हेगारांसमोर त्याला त्या जहाजात बसून घेऊन चाललेले होते. आणि जहाजात घेऊन जात असताना आपल्याला आता काय काय अडचणी आलेल्या आहेत त्याकडे आपल्याला बघायचं आहे. आणि यामध्ये आपण बघितलं तर 27वा अध्याय मागे बघूया आणि वचन 25 मध्ये काय लिहिलेलं आहे बघा. 27-25 मध्ये, म्हणून गृहस्थांनो धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळविले तसेच घडेल. आता इथे आपल्याला दिसतंय की रोम पर्यंत प्रवास करता तो निघाला असताना आपल्याला असं दिसतं की त्यांना वाटलं, त्या नाविकांना वाटलं की या प्रवासाला जात असताना संत पौलाने त्यांना सांगितलं की अरे बाबा ह्या आता वारा येईल, वादळ येईल, ह्यामध्ये प्रवास करू नका, काही वेळ तुम्ही थांबा. आणि जर तुम्ही काही थांबले तर तुम्हाला काय होईल, कदाचित त्यामधून सुटका मिळेल. परंतु त्या लोकांनी काही ऐकलं नाही. बघा 13 वचन 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी न ऐकता त्यांनी प्रवास सुरू केलेला आहे. आणि 27-14 मध्ये लिहिलेलं आहे, परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा इकडून तिकडून सुटला आणि त्यामध्ये तारू सापडून ते वाऱ्यातला तोंडी देणं त्याला कठीण झालं आणि ते जहाज बुडू लागलं. आणि बुडू लागल्या असताना 18 वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्यांचे फार हाल झाले आणि ते इकडे तिकडे भरकटत होतं. आणि 21 वचनामध्ये लिहिले पुष्कळ दिवस त्यांनी उपवास केले. आणि पुष्कळ दिवस म्हणजे जवळ 15 दिवस त्यांनी काही खाल्लं प्यायलंच, कारण की त्यांची आता जगण्याची कोणतीच शाश्वती राहिली नाही. कारण की ते जहाज जे वाऱ्याने चालणारं जहाज होतं आणि तुफानच्या वाऱ्यामुळे ते आता त्यांचं कंट्रोल त्याचे सुटलं आणि ते या सुनामी सारख्या वाऱ्यामुळे ते इकडे बुडतं की आता बुडतं की तेव्हा बुडतं. सगळ्यांना कळालं की मध्य समुद्रामध्ये कधी आम्ही बुडणार. त्यामुळे कोण जेवणार आणि कोण खाणार की सगळ्यांनी जेवण सोडलं आणि कशाची वाट बघू लागले, मरणाची वाट बघू लागले. आणि मरणाची वाट बघत असताना 22व्या वचनामध्ये तो म्हणतो, संत पौल म्हणतो, तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य करा, तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तर तारवाचा मात्र होईल. कारण पुढे काय लिहिलंय, त्याचे मी सेवा करीतो, देवाची मी सेवा करतो, त्याचा दूत माझ्याकडे येऊन भारावून म्हणाला, पौला घेऊ नको, तुला कैसर पुढे उभे राहायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा काय फार नाविक किंवा काय महान नव्हता, हा गुन्हेगार होता. बेड्या घालून त्याला घेऊन चालला आणि तो सगळ्या लोकांना, अधिकाऱ्यांना, जेलरला, अधिपतीला, या सर्वांना तो काय सांगतो, अरे घाबरू नका, तुम्ही घाबरू नका, कारण की मी ज्या देवाची सेवा करतो, माझी ज्या देवाची सेवा करतो तो तुमचा तारू बुडू देणार नाही. या दिवसामध्ये एक लक्षात ठेवा, जे तारू मध्ये तुम्ही आणि मी चाललेलो आहोत त्याच्यामध्ये विश्वासणारे सेवकाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला असं वाटत आहे तुमचं कुटुंबाचा तारू बुडत आहे, तुमच्या कुटुंब अडखळत आहे, आज बुडतो की उद्या बुडतो, आज नाश होतं की उद्या नाश होतं, अशी जर परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहे आणि तुम्ही वाऱ्यामध्ये परिस्थितीमध्ये हेडकावे खात आहे, त्या वेळेस देवाचा जो विश्वासणारा सेवक आहे त्याला देव दर्शन देऊन म्हणतो, घाबरू नको. प्रेज द लॉर्ड. घेऊ नको, कारण की अद्याप देखील तुला मोठा प्रवास करत जायचा आहे. तुला अद्याप जीवनाचा खूप मोठा प्रवास करायचा आहे आणि तुझ्यामुळे, प्रेज द लॉर्ड, तुझ्यामुळे हे सर्व लोक बचावले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हो, तुम्ही आज
हे समजू नका की माझे घरचे लोक असे करतात, माझे घरचे लोक तसं करतात, ते मंदिराला येत नाही, ते चर्चला येत नाही, त्यांनी देवाला सोडलं, आमच्या घरामध्ये पातक आहे, आमच्या घरामध्ये पाप आहे. परंतु येशू म्हणतो, त्याचं वचन म्हणतो, तू विश्वासणार आहे आणि तुझ्यामुळे तुझ्या घराचा, तुझ्या जीवनाचा, कुटुंबाचा दारू पडणार नाही. आणि यामुळे प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घराच्याकडे बघू नका, आपल्या परिस्थितीच्याकडे बघू नका, येशूकडे बघा. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास तुमच्या घराचं तारण करण्यास पुरेसा आहे. आणि पुढे तो म्हणतो, पहा सगळेजण मिळून वाचूया. पहा सगळेजण मिळून वाचूया. 27-24. पौला येऊ नको, तुला कैसरा पुढे उभे राहिले पाहिजे. पहा तुझ्या बरोबर जे तारवात चाललेले आहे ते सर्व देवाने तुझ्या हातात दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, देव आज तुम्हाला हे म्हणत आहे, तू ज्या तारवात चाललेला आहे ते तुला धरून देणार आहे, तुला मारून टाकणार आहे, तुला बंदिवासात टाकणार आहे, ते तुझ्या विरोधात आहे, ते तुझे शत्रू आहे, ते तुझ्या सारखे चांगले नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे ते सगळे बचावले जाणार आहे. ते सर्व बचाव. हा कोणाचा विश्वास होता? हा देव, ते पौलाचा विश्वास होता. आणि त्यामुळे तो काय म्हणतो, आता गृहस्थांनो, 25 वचन अंडरलाईन करा, धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे. आताच आपण बघितलंय ना, विश्वासामध्ये काय आहे तो शब्द? भरोसा. दिसणाऱ्या गोष्टीबद्दल भरोसा आहे. मला देवावर भरोसा आहे, ज्यांनी मला जसे कळलं तसे घडेल. प्रेज द लॉर्ड. नुसतं शांत बसून नाही चाललं. आता यावेळेस तुमची ताकद काय आहे? तुमच्या घरातील लोकांच्या समोर उभं राहायचं. बाळा, भावा, बहिणी, मुला, परिस्थिती, सैतानावर एकच गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सांगतो, मी माझ्या देवाबरोबर चालतो आणि माझ्या देवाला माझा विश्वास जीवन माहिती आहे. आणि तो म्हणतो, तुझ्यामुळे सर्वांचा बचाव होणार आहे, हे मी तुला सांगतो. प्रेज द लॉर्ड. गपचूप बसू नका. हे तुम्हाला शांतीपणे सांगता यायला पाहिजे. इथे देखील तो कोणाला सांगत आहे, त्याला माहिती आहे आता कैदीचं कोण ऐकणार? ऐकल का कोणी? परंतु जेव्हा हे असं लटपट होतं ना, जेव्हा लटपट होते ना, तो मुंगीला देखील एक पाण्याचा सहारा मिळून जातो. मुंगी सुद्धा पाण्यावर विश्वास ठेवते आणि त्याच्यावर टिकते. परिस्थिती तुमची गंभीर आहे ना, तुम्ही म्हणा कोणी नाही ऐकत, आमचं ऐकावं लागलं. त्यांना कळतं की हा मंदिराला जातो, येशूच्या मागे चालतो, येशू महान आहे. आमचा जरी विश्वास नाही, परंतु आम्हाला माहित आहे की कदाचित येतं येशू आमचा बचाव करेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, ते परिस्थितीची घोषणा तुम्हाला करता येईल, विश्वास सांगता यायला पाहिजे. पौल घाबरला नाही. पौलाला जे दर्शन मिळालं ते त्यांनी सांगितलं. आम्ही गपचूप आपल्या मनामध्ये ठेवतो, परिस्थितीबद्दल गपचूप प्रार्थना करतो, हे करतो. अहो नाही, तुम्ही प्रार्थनाही करा, विश्वास पण ठेवा, परंतु विश्वासाची घोषणा करा. विश्वासाची घोषणा करा. आणि जेव्हा तुम्ही घोषणा करणार, उत्तर मिळणार आहे. पुढे आपल्याला असं दिसतं की त्यांनी दुसरी गोष्ट त्याला सांगितली. वचन 34 मध्ये पहा, आता पुष्कळ दिवस झाले, सगळेजण उपाशी होते. वचन 33 बघा, पौलाने सर्वात अन्न खाण्याची विनंती करायला लागला. काय म्हणतो? सगळ्यांनी आता खाऊन पिऊन घ्या. किती दिवस झालेले? 14 दिवस झालेले. पण तुमच्या घरामध्ये परिस्थिती ही आहे, खाणं पिणं लोक विसरून गेले, निराश झालेले, खाण्यापिण्यावर इंटरेस्ट उडलेला आहे, जगण्यावर इंटरेस्ट नाही, कसलाही आनंद त्यांना आता वाटत नाही, पूर्णपणे दुःखी जीवन आहे. काही वेळी चांगलं घडतं तरी त्याला जाऊ दे, काही नाही, आता सगळं नाशच होणार. अशा प्रकारची उदासीनता, अशा प्रकारचे सर्व प्रकारचे त्यांच्या जीवनामध्ये पतन होऊन गेलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये संत पौल म्हणतो, नुसतं आता ऐकू नका, परंतु आता मी एक आणखीन गोष्ट तुम्हाला सांगतो आणि ती देखील तुम्ही करा, की तुम्ही 14 दिवसापासून उपाशी आहात.
तुम्हाला खायला हवे आहे. मी अन्न म्हणतो अन्न खा, त्याच्याने तुमचा निभाव लागेल. पुढच्या वचनामध्ये म्हणतो तुम्हापैकी कोणाच्या देखील डोक्याच्या केसाचा देखील नाश होणार आहे. Praise the Lord. हो प्रिय, आपल्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे, लोकांना जगण्याची इच्छा नाही. तुम्हाला मी म्हणायचं यस, आता हे 40 दिवस आलेले आहे, मी उपवास आणि प्रार्थना करत आहे, माझा देव माझ्या बाजूने. बघ भाऊ आणि बहिणी, निराश होऊ नको. खा पी आणि आशीर्वाद मिळणार आहे. परिस्थिती बदलणार आहे, परिस्थिती चेंज होणार आहे. त्याची वाट बघ, कारण की माझा देव मला फसवणार नाही. Praise the Lord. त्यांना नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही, तर त्यांना अन्न चारा, त्यांना कॉन्फिडन्स द्या, त्यांना बळ द्या. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं बघा, त्यांनी खूप सुंदर गोष्ट केली. 35व्या वचनामध्ये काय केलं बघा. असे म्हणून त्याने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला. आमेन. त्यांनी एक चांगली गोष्ट केली की ठीक आहे, आता मी सुरुवात करतो, मी पुढाकार घेतो, मी पण उपाशी होतो तुमच्याबरोबर. पौलाला का विश्वास होता मी बुडणार नाही, पौलाला का विश्वास होता, पण तरी तो खाल्ला नाही त्याने. की नवल गोष्ट आहे की नाही, आपल्याला नवल वाटायला पाहिजे की तो पण उपाशी होता. अपन बाबा कुछ नहीं, मैं बिंदास हूं, मैं मालूम मेरा खुदा मेरे बाजू, मैं खाएंगा पिएगा. तसं त्याने केलं नाही, तो पण उपाशी राहिला, तो पण त्यांच्यावर उपाशी राहिला. पण 14 दिवस झाल्यानंतर जेव्हा त्याला हा दृष्टांत प्राप्त झाला, तुम्हाला सुरुवात मी करतो, पुढार मी करतो, पुढार पण मी करतो. या स्त्रियांनो, तुम्हाला विश्वासणारे लोक आहेत, तुम्हाला पुढार पण घ्यायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावर हास्य, तुमच्या चेहऱ्यावर आनंद, तुमच्या चेहऱ्यावर ताकद हे दिसायला पाहिजे. Praise the Lord. कारण की तुम्ही रडत रडत खचत खचत राहिले आणि एक दिवस जेव्हा परिस्थिती बदलली आणि परिस्थिती बदलल्यानंतर जेव्हा आनंद आला तेव्हा तुम गळून आजारीच पडून गेले, तर ते लाभ मिळेल का तुम्हाला? नाही मिळत. आता तुम्ही मजबूत राहा, धडधाकट राहा, कारण की आशीर्वाद लवकरच तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी खाण्यापिण्याची नॉर्मल होण्याची गरज आहे. आणि त्यासाठी सुरुवात कोणी केली? पौलाने केली. यस, मी खातो, देवाचा आभार मानून खातो. आणि जसंच त्यांनी खाल्ले, बाकीच्या सगळ्यांनी 36व्या वचनामध्ये काय केलं, त्या सर्वांना धीर येऊन त्यांनी पण अन्न खाल्ले. रडत आहे तुमच्या घरामध्ये, परिस्थिती खराब आहे, लोकांना खाण्यापिण्याची इच्छा नाही, लोक खचलेले आहेत, लोक रडत आहे. अशा समयामध्ये जर तुम्हाला धीर दाखवायचा आहे तर विश्वासच्या पहिले तुम्ही घोषणा करा आणि त्यानंतर कसं घराची परिस्थिती नॉर्मल होईल त्यासाठी प्रयत्न करा. नुसती प्रार्थना करून होणार नाही, विश्वासाची कृती करणं गरजेचं आहे. पौलाने खाऊन काय दाखवलं? मला माहिती मी जगणार आहे आणि मला जगायचं तर खाणं मला गरजेचं आहे. असं नाही की मी किनाऱ्यावर सुखरूप पोहोचलं पण न खाता पिता उपाशी मरून गेलो तर काय, किंवा जहाजातून बाहेर पडून माझ्यामध्ये ताकदच राहिली नाही तर काय. यस, मला माहिती माझा देव वाचणार आहे. आता मी खाणार पिणार आणि लवकरात लवकर शक्ती एनर्जी मिळवणार, यासाठी की जहाजातून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या देवाचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. आणि हे मीच नाही तर तुम्ही देखील करा, हे मीच नाही तर तुम्ही देखील करा. तुमचं उत्साही जीवन फार गरजेचं आहे. आणि जर मला म्हणतात पाळत साहेब सगळं काही तुमच्या घरात कठीण परिस्थिती आली, तुमच्या घरातलं सगळं काही कठीण झालं, अशा समय तुम्ही काय केलं? म्हटलं माझं काम आहे, मी घरातला प्रमुखच नव्हे तर मंडळीचा देखील प्रमुख आहे. प्रेज द लॉर्ड. मी जर खचलो, मी जर पडलो तर या घराचं, या कुटुंबाचं, या मंडळीची जबाबदारी मी कशी नेतृत्वाच्या द्वारे वाहणार आहे. माझं रडणं बाजूला, माझं दुःख बाजूला, मला पहिले नॉर्मल व्हावं लागेल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी नॉर्मल होईल तेव्हा मी लोकांना म्हणू शकतो की तुम्ही देखील त्याच येशूचे पुत्र आणि कन्या, जर तुम्हाला देखील नॉर्मल करत आहे, आशीर्वाद देते. चला उठा, कामाला लागा. प्रेज द लॉर्ड. पडू नका, रडू नका, घाबरू नका. पहा, देवाची योजना तुमच्यासाठी देखील उत्तमच आहे, जी माझ्यासाठी देखील उत्तम होती. प्रेज द लॉर्ड. पुढे बघा आता काय झालेलं आहे, पुढे आणखी परिस्थिती गंभीर झालेली आहे. आणि त्यामध्ये आपण जेव्हा पुढे बघतो, प्रवास पुढे सुरू झाला आणि तिथे
42 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यामध्ये बंदी की जहाज आता फुटले, आता ते जहाज बुडणार आणि बंदिवानापैकी काही लोक पळून जाऊ नये म्हणून त्यांना मारून टाकावे असे शिपायांना वाटले. कारण की रोम मध्ये असं होतं की जर गुन्हेगार पळून गेला तर सैनिकांना फाशी, हे ठरलेलाच नियम होता. आज देखील जर गुन्हेगार पळून गेला तर पोलीस लोकांना सोडणार आहे, नाही सोडणार. इथे गुन्हेगार पळू नये म्हणून त्यांनी काय केलं, ज्याला आजकाल आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये, पळून जाऊ नये म्हणून काय करतात, एन्काउंटर करतो, खलास करत असतो. बरोबर आहे ना, आलं लक्षात घ्या. आता तो तेव्हापासूनच रूल चालू. यापेक्षा तो पळून जाईल, एन्काउंटर करू, खलास करू असतो, म्हणजे काही प्रश्नच येत नाही, इसको एन्काउंटर करून टाका. आणि तसं त्यांनी ठरवलं. परंतु बघा, तथापि पौलाला वाचावे अशी इच्छेने शताधिपती त्या बेतात आडवा आला आणि त्याचे हुकूम दिला की त्यांनी त्याला मारू नये, पोहता येईल त्यांना पोहते आणि जाऊ दे. एक लक्षात ठेवा, आता तिथे मरणार रोमन, पण इथे काय घडलेले, इथे निर्णय झालेला आहे की आता हे जातात पळून. बेटाच्या जवळ तर पोहोचलेले, एवढं मोठं बेट आहे, कुठेही पळून जातील, आपण फुकट मारले जाऊ, त्यापेक्षा यांना खलास करू. परंतु परत एक बार देवाने जो अधिकारी त्याच्या मनामध्ये काम केलं आणि त्यांनी नुसतं पौलालाच नव्हे तर सर्व कैद्यांना जीवदान दिलं की चलो कोई बात नाही, तुम्ही चला पुढे, तुम्ही चला पुढे, मी तुम्हाला मरू देणार नाही. हो प्रियांनो, एक लक्षात ठेवा, आमच्या विरोधकांचे देखील मन बदलणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर म्हणतात प्रार्थना करा, ही माझ्या विरोधात आहे, तो माझ्या विरोधात आहे, अधिकारी माझ्या विरोधात आहे, शेजारी माझ्या विरोधात आहे, अनेक लोकांचे पैसे घेतले आणि अनेक लोक आणि इव्हन अनेक जण म्हणतात की आता घर पाडणार आहे, अनेक गोष्टी घडणार आहे, तुम्ही काहीतरी करा. आणि निश्चितच करणारा कोण आहे, देव आहे, त्याच्याकडे तुम्ही आणि मागत असतो. प्रेज द लॉर्ड. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, देव विरोधकांचे व अधिकारांचे मन बदलणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त देखील त्या लोकांसाठी प्रार्थना संभार करत असताना काय म्हणतो, हे बापा यांना, कारण की हे काय करतात त्यांना कळत. यस, पहिले क्षमा कर, आम्हाला माहित आहे विरोधक आहे, आम्हाला मारू शकतात, परंतु आम्ही जाणतो विरोधक देखील मनुष्य आहे आणि विरोधक जरी मनुष्य असले, देवाला मानत नसले तरी देखील त्या देवाच्या इच्छेनुरूपच त्यांना चालावं लागतं, कारण की अधिपतीचा अधिपती आमचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुम्हाला असं वाटतं अधिकारी बॉस सगळे काय आमच्या विरोधात आहे आणि आता आमचं काय खरं नाही. प्रार्थना करा, विश्वासाने प्रार्थना करा, अधिकाऱ्यांचे मन बदलणारा आमचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथे घडलंय तसं, अधिकारी म्हटलं जाऊ द्या, नाही करू, असं सोडून द्या, ह्यांना गेले पळून तर चालते, परंतु ह्यांना आपण जीवदान देऊया, ह्यांना आपण जीवदान. कोणामुळे घडलं सांगा, कोणामुळे घडलं, पौलामुळे. का, पौलाने काय केलं, त्यांनी बघितलं की पौलाच्या ठाई जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे पौलाने काय सात कृत्य करून त्याला स्वयंपाक खाऊ घालत होता, जेवण चालत होता, असं काय नाही, परंतु पाऊल जे काय बोलत होता ते सर्व काही घडत आहे आणि त्यांना कळालेलं आहे की हा पाऊल बोलत नाही तर त्यांचा जिवंत देव बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा देव, तुमच्या देवाच्या पासून विरोधकांना जर बदलायचं आहे तर सर्वात पहिले तुमच्यातून देव तर दिसू द्या, तुमचा विश्वास जिवंत दिसू द्या, तेव्हा तुम्ही विरोधक बदलतील. पाळत साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा, आणि तुमचाच विश्वास नाही, पाळत साहेबांच्या प्रार्थना काय, त्यांना काय दिसत, समजा परिस्थिती बदलली पण त्यांनी तुम्हाला सोडून पण दिलं, कोणाला सोडलं, काहीच नाही माहिती. त्यांना दिसू द्या की ज्या व्यक्तीला मी क्षमा केलेला आहे, ज्याच्या व्यक्तीचं मी कार्य केलेलं आहे, तो येशूचा व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी कोणासाठी काम केलेलं आहे, मी येशूसाठी काम केलेलं आहे
आणि यासाठी विश्वास धरत असताना ही बाब देखील महत्वाची आहे की नुसतं कुटुंबाला सांगून पुरेसं नाही, तर अधिकाऱ्यांपर्यंत पण दिसू द्या की माझं जीवन विरोधकांना देखील दिसू द्या की हे व्यक्तीचं जीवन येशूमय आहे आणि ह्याच्या बाजूने येशू आहे. आणि ही बाब कोणी दाखवली? पौलाने दाखवली. नुसतं पौल वाचला का? सर्व त्याच्याबरोबर जी टीम होती गुन्हेगाराची प्रत्येकाला सोडण्यात आलेलं आहे. पुढे आणखीन एक गोष्ट घडलेली आहे आणि तेव्हा ते उतरले. 28व्या अध्यायामध्ये आपण येऊया आणि तिथे त्या लोकांना उतरल्यानंतर त्या बेटावर 28व्या अध्यायामध्ये मिलिता नावाचं बेट आहे. तिथे बरोबर लोक आहेत आणि ते जंगली लोक आहेत आणि त्या जंगली लोकांमध्ये ते गेले. परंतु त्या लोकांनी त्यांचा पाहुणचार करत असताना तिथे दुसऱ्या वचनामध्ये काय लिहिलेलं बघा, तेथील बरोबर लोकांनी आम्हावर विशेष उपकार यस, ते भयानक जंगली लोक होते, क्रूर होते, परंतु त्यांनी त्याच्यावर उपकार केला आणि काय केलं? म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटून आम्हा सर्वांना पाहुणचार. यस, खूप भयानक थंडी असते, मरणाची थंडी आहे आणि बर्फ पडण्यासारख्या बेटामध्ये होते. पाण्यामधून ते पोहत आलेले आहेत, पूर्ण कपडे भिजलेले आहेत, वरून भयानक थंडी पडलेली आहे आणि आता मरतो की तेव्हा मरतो. तेव्हा त्या बरोबर लोकांनी त्यांना मारलं नाही, तर त्यांचा पाहुणचार कशाने केला? अग्नीच्या शेकोट्या पेटून त्यांचा पाहुणचार केलेला आहे की अरे भाऊ, तुम्ही कोण आहात आम्हाला माहित नाही, परंतु आम्ही तुमच्या जीवनासाठी किंवा तुमच्या बचावासाठी कार्य करतो. तेव्हा पौल थांबला नाही की बाबा करा मी आग शिकतो. बघा, पावलाने काटकेची मुळे आणून शेकोटीवर घातली. पौल म्हणे अरे बाबा ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच, आता मी पण उठतो. तो गेला, तो काय लाकड तोडणारा व्यक्ती होता, त्याचा मजूर होता नाही, तो बुद्धिमान ज्ञानी असा व्यक्ती होता, परंतु तो गेला जंगलामध्ये. तिथून त्याने लाकडं तोडली, मोळी तोडली आणि त्याच्या शेकोटीवर आणून त्यांनी टाकली. बघा, पौल हे जे घरातले प्रमुख असतात, हे जे विश्वास असणारे व्यक्ती असतात, ते सत्कृत्य निरंतर करत राहतात. त्याने स्वतः पुरतं केलं का हे सगळं? काय जेवण त्याने स्वतः खाल्लं एकट्याच्या? सगळ्यांना खायला. त्यांनी बचाव करण्यासाठी जसं नुसतं एकटाच वाचू शकला असता की नाही, पण त्यांनी सगळ्या बंदिवानांचं बसवण्यासाठी प्रयत्न केले. आता शेकोटी जेव्हा शेकायची वेळ आली तेव्हा त्यांनी म्हटलं अरे मी एकटा बसू शकतो, पण त्यांनी सगळ्यांसाठी शेकोटीचा वेळ. आणि त्या समय काय घडलेलं? उष्णता असल्यामुळे एक साप बाहेर उष्णता असल्यामुळे एक साप बाहेर आला. आज आमच्यामध्ये विशेष करून सर्पप्रेमी आहेत आणि टेलर आणि मी त्यांचं खरोखर कौतुक करतो, कारण की एक मोठं कार्य आहे की सर्प जे विविध ठिकाणी निघतात आणि त्याच्यासाठी ते नेहमी धावून येतात आणि एक सर्प मित्र म्हणून अनेक समाजातल्या व्यक्तींचे ते सुरक्षा करतात आणि त्याबरोबर त्यांना पुष्कळ समाजामध्ये मान सन्मान कौतुक मिळालेलं आहे. इतकंच नव्हे तर एक मोठी समाजसेवा ते करतात. आणि इथे देखील ते घडलेलं आहे की त्या मोळीमधून एक साप निघाला आणि तो साप निघून कोणाच्या हाताला झोंबू लागला? पौलाच्या हाताला. त्याला चावला. तो भयानक साप होता आणि हे बघून ते लोक म्हणले की हा माणूस खरोखर पापी आहे, हा व्यक्ती खरोखर पापी आहे, याला समुद्राने तर वाचल, परंतु न्याय देवताने ह्याला मारावं म्हणून हे दंड दिलेलं आहे. बघा, समुद्रातून वाचून निघालेला आहे. आता त्यांचे देवता वेगळे असतात जंगली लोकांचे, त्याचं नाव न्याय देवता. त्यांनी म्हटलं बघा, पापी लोकांना न्याय मिळतो, आता इथून वाचला, पण सापाच्या दंशाने हा हमखास मारणार, कारण की तो दिसणारा साप हा महाभयंकर साप आहे, जहरीला साप आहे हे त्यांना माहित होतं आणि त्यामुळे ते वाट बघू लागले. 6व्या वचनामध्ये काय लिहिलेलं वाचा? त्याने तर ते जीवाणू 6 झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली. तो सुजेल, एकाएकी मरून पडेल याची वाट पाहत होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर काही विकार झाला नाही, तेव्हा ते मन बदलून म्हणतात हा कोणीतरी देव आहे. कारण की अशक्य आहे. आजवर आम्ही इतक्या वर्षांपासून बघतो या सापाने चावल्याने की काही क्षणातच मरतो, व्यक्ती सुस्त मरतो. आणि हे काय घडतंय? इतक्या वेळ झाला ना सूज दिसत आहे, ना काही चक्कर येते, ना तो काही खाली पडत आहे, एकदम नॉर्मल दिसत आहे. म्हणजे ह्याच्या ठाई देव आहे. प्रेज द लॉर्ड. ते तर म्हणतात हाच देव. हो प्रिय, लक्षात ठेवा.
तुमच्यावर अटॅक होतील, परंतु तुम्ही तुमची सेवा सोडू नका. सैतान, साप म्हणजे कोण आहे? सैतान अटॅक करल, सैतान तुम्हाला पाळायचा प्रयत्न करल, कारण की त्याला माहित आहे या सर्व 10,000 जेवढे लोक आहेत ज्याची संख्या 276 लिहिलेली आहे 37व्या वचनामध्ये. 276 लोक आहेत, पण 276 मध्ये सगळ्यात धाकटी सैतानासाठी कोण आहे? पाऊलच. कारण की 276 लोक जर बचावले गेले तर एक व्यक्ती जो विश्वास ज्याचं संत नाव होतं संत पाऊल, त्याच्यामुळे बचावलेले. मग सैतानाने डायरेक्ट कशावर अटॅक केला? संत पाऊलवर अटॅक केला. परंतु काय घडलेलं आहे? तो मरण पावला नाही, तर तो सुरक्षित राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता नुसतं सुरक्षितच राहिला नाही, तर आपल्याला असं दिसतं की 8व्या-9व्या वचनामध्ये दिसतं की तिकडचा जो एक उल्हास नावाचा त्याचा बाप आजाराने पडला होता, त्याच्यासाठी पौलाने प्रार्थना केली, तो बरा झाला. 9वं वचन वाचा. हे झाल्यावर त्या त्या घटनामध्ये घटनामध्ये त्या दुसऱ्या लोकांना रोग होते, तेही त्याच्याकडे येऊन बरे होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. आज परिस्थिती टोटलच चेंज होऊन गेली. जसा हा चमत्कार त्यांनी लावायचा आणि त्या घरात त्या जंगली लोकांचा एक जो कदाचित सरदार असतो त्याच्या बापाला जीवनदान मिळालं, लोकांनी गर्दी केली, हवारली मी प्रार्थना करू आणि सर्वांसाठी प्रार्थना करून प्रत्येकाचा बचाव झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. ही ताकद आहे तुमची आणि माझी, ही विश्वासाची ताकद आहे. बघा, सैतान एका बाजूला मारायचा प्रयत्न करतो, दुसऱ्या बाजूला विश्वासणारा व्यक्ती लोकांचं जीवन वाचवत आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रेम संत पौलाकडे बघत असताना आज परत एक त्या वचनाकडे जाऊया आणि त्या वचनामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहे जे इब्रिकर पत्र संत पौल स्वतः म्हणतो. विश्वास हा आशा धरलेल्या लोकांच्या वरती भरोसा आहे. प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही आणि मी आशा धरतो त्याला भरोसा म्हणजे कॉन्फिडन्स आहे की माझा देव झटून शोध घेणाऱ्याला प्रतिफळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या देवाच्या जिवंत देवाचा मालक, जिवंत देवा जो माझा मालक आहे, मी त्याच्या मागे चालतो आणि मी जर श्रम करत आहे तर मी मेहनत देवाला शोधून झटून त्याची उपासना, प्रार्थना आणि भक्ती आणि विश्वास जीवन जगत आहे, तर मला भरोसा आहे की कोणती गोष्ट माझ्या वेळेला असाध्य नाही, तर प्रत्येक गोष्ट जी उत्तम त्याला वाटते, परत एकदा रिपीट करतो, मला वाटते नाही, त्याला वाटते तो मला देईल. स्तोत्र संहिता मध्ये असं लिहिलेलं आहे की तो लागेल ते आपल्या प्रियजनास झोपेतही पुरवतो. स्तोत्र 127 मध्ये लिहिलंय की लागेल तो आपल्या प्रियजनास झोपेतही पुरवतो. पण तुम्हाला काय करायची गरज नाही, देवाला तुमची गरज माहित आहे आणि तो तुमच्या बाजूने उभा राहील. आणि दुसरी गोष्ट इथे ही आहे की त्याला खात्री आहे, म्हणजे अश्युरन्स आहे की माझा देव माझी प्रार्थना ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. कोण ऐकत आहे प्रार्थना? कोण ऐकत आहे प्रार्थना? देव प्रार्थना. मग देवाला तुम्ही आपण अनेकदा म्हणतो की आत्ताच्या आत्ताच पाहिजे, आत्ताच्या आत्ताच पाहिजे. देव म्हणतो जगात मध्ये समय कोणी निर्माण केलेला आहे? मी निर्माण केले. मनुष्य कोण निर्माण केलेली? परिस्थितीवर माझं नियंत्रण आहे, तर माझ्या हाती तू पडणार, तू माझ्या हाती पण कोणत्या समय कोणती गोष्ट द्यायची ही मला योग्य गोष्ट योग्य माहित आहे. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो नाही आताच पाहिजे, आता नाही मिळालं तर मर, आता नाही मिळालं तर मर. जो म्हणतो धीराने विश्वासाने वाढ, धीराने आणि विश्वासाने वाढ. लगेच काही गोष्टी तुला मिळणार नाही. का नाही मिळणार? आपण म्हणतो का नाही मिळणार? देवा इतकी प्रार्थना केली, इतकी केली. देव म्हणतो तुझ्या विश्वासाची पारख होत आहे, तू किती मजबूत आहे विश्वासात, तू विश्वासात किती खंबीर आहे, या गोष्टीची मी काय करत आहे? पारख होत आहे. तुमचा तारू बुडत आहे, घाबरू नका. तुमचा तारू बुडत आहे, तुमचं घर बुडत आहे, तुमची फॅमिली बुडत आहे, तुम्ही निराश आहात, घाबरलेला, घाबरू नका. कारण की तुमचा विश्वास कोणावर आहे? येशू. आणि येशू कुठे? स्वर्गात राहतो का? माझ्या हृदयामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या हृदयामध्ये राहतो. आणि जर तुमच्या हृदयात राहतो आणि तुम्ही त्या घरामध्ये राहता तर ते येशू तुमच्या घरामध्ये देखील राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर त्या तारूमध्ये येशू आहे ते कसं बुडत? शिष्य घाबरून म्हणा, येशू उठा उठा उठा, आपण बुडत आहोत. येशू झोपलेला होता.
उठा उठा उठा. अरे वादळवा, मला बुडवतील. ठीक आहे, तुला बुडवू शकतात, मला बुडवतील. एवढं येशू उठला, दटावलं, सगळं शांत झालं. Praise the Lord. Praise the Lord. अरे ही गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा विश्वासी येशू स्वर्गामध्ये बसत नाही, तर तुमच्यासाठी जगात आलेला आहे. Praise the Lord. आणि तो तुमच्या हृदयात वस्ती करतो आणि तुम्ही काही खरात वस्ती करता. त्यामुळे तुमचं घर, तुमचं तारू कधी देखील बुडणार नाही. नंबर 2, पौलाने काय केलेलं आहे? पौल म्हणतो, अरे भाऊ, घाबरू नका, उठा, खा प्या, नॉर्मल जीवन जगा, नॉर्मल जीवन जगा. घाबरण्याचे दिवस गेले, भिण्याचे दिवस गेले. कारण की मी जो माझ्या देवाबरोबर चालतो, तो माझ्या बरोबर योजना, चांगली बचावाची योजना घेऊन तारू मध्ये हजर आहे. Praise the Lord. नुसतं शांत बसून नाही चालत. माझा देव किती पॉवरफुल आहे हे तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये दिसत. ते घरच्या प्रत्येक काला तुम्ही विदित करा. आणि त्याचा सगळ्यात योग्य समय कोणता आहे? 40 दिवस. Praise the Lord. बघा, मी 40 दिवस प्रार्थना करते, मी 40 दिवस बायबल वाचते, मी 40 दिवस घरोघरी चालले, मी 40 दिवस उपवास करते. अरे बघा, या 40 दिवसामध्ये परिस्थिती बदलणार आहे. Praise the Lord. लोकांना बघू द्या, लोकांना कळू द्या, लोकांना दिसू द्या. लोक हसतील, लोक मजाक उडवतील, लोक काहीतरी प्लॅनिंग करतील, करू द्या. परंतु तुम्ही म्हणा, मी विश्वासाने चालत आहे. मला माहित आहे की देव माझ्या पक्षाचा आहे. आणि जर देव माझ्या पक्षाचा आहे तर माझ्या विरोधात कोणी नाही. निश्चित माझी उपस्थिती या घराला आणि या तारूला निश्चितच सुखरूप बाहेर पाडणार, बाहेर घेऊन जाणार आहे. Praise the Lord. पुढे आपल्याला असं दिसतं की त्याने सगळ्यांना खाऊ पिऊ घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की जेव्हा मारायचा समय आलेला, बुडल आणि लोक पळून जातील, तेव्हा अधिकाऱ्यांनी म्हटलं की नाही, मारू नका. कारण की इथे या व्यक्तीच्या द्वारे काहीतरी काम होत आहे. भारतामध्ये या दिवसामध्ये ख्रिस्ती लोकांना अनेक प्रकारे छळ, हे वारंवार बातम्या आपण टीव्हीवर ऐकत आहे, बातम्यामध्ये ऐकत आहे, आणि आता सर्वत्र इतर पुण्यामध्ये देखील दिसायला लागलं. परंतु एक गोष्ट लक्षात, आपण ही गोष्ट विदित करतो की आमचा देव आमच्या बरोबर आहे. Praise the Lord. आणि जोपर्यंत आम्ही आहोत, म्हणजे आपण विश्वासणारे आहोत, तोपर्यंत त्या नगराचं रक्षण होणार आहे, त्या राष्ट्राचं रक्षण होणार आहे. अब्राहम उभा राहतो देवासमोर की देवा, 40 जरी नीतिमान असतील तरी काय, तो म्हणतो 40 जरी असलं तरी मी सदोम गमोराचा नाश करणार. यस, खूप पाप आहे, मला तर वाटतं की, परंतु लोक आहे. परंतु आपल्याला काय दिसतं की 40 काय 10 देखील सापडले नाही. आणि मग सदोम गमोरा गेला. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत राष्ट्राचं, नगराचं, देशाचं, समाजाचं कल्याण हे निश्चित आहे. कारण की तुम्ही आणि मी ते जीवित प्रकाश आहोत ज्याच्याद्वारे ख्रिस्त जगाला दिसतो. साप आला, सापाने आपलं काम केलं. सापाचं काम काय? दंश करणं आणि दंशाच्या द्वारे मृत्यू. परंतु या व्यक्तीला सापाच्या दंशाचं काही झालं नाही, कारण की तो नुसतं सत्कृत्य करत नव्हता. तो सत्कृत्य करत नव्हता, तर तो काय करत होता? वचनामध्ये लिहिलेलं आहे, आताच आपण वाचलेलं आहे 27व्या अध्यायामध्ये. परत एकदा वाचूया आणि संपूया. 27वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये 24 आणि 25. त्याला चांगलं माहित होतं आणि हे तुम्हाला आणि मला वारंवार स्वतःला सांगायचं आहे. काय आहे? पावला घेऊ नको, तुला कैसरा पुढे उभं राहिले पाहिजे. पावला घेऊ नको, तुला कैसरा समोर उभे राहायचे आहे. यस, या जगामध्ये प्रत्येकाला न्यायासनाच्या समोर उभे राहायचे, येशूच्या समोर उभे राहायचे आहे. कोणी देखील राहणार नाही आणि आपल्याला देखील उभं राहायचं. पुढे तुझ्या बरोबर जे तारवा चालले आहे ते सर्व देवाने तुला दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. यस, लक्षात ठेवा, ते सर्व जे भारत देशाचे तारवा चाललेले ते सर्व येशू म्हणतो ते तुला दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. ते तुझ्या विरोधात आहे, ते तुला बंदिवासात टाकत आहे, ते तुला मारायसाठी बघत आहे. पावलाला कुठे घेऊन चालले तर रोमला खलासात मृत्यूदंडासाठीच घेऊन चालले होते ना. हे सर्व काय, परंतु लक्षात ठेवा, ते सर्व तुझ्या अंडरमध्ये आहे.
तू त्याच्या अंडर मध्ये नाही. Praise the Lord, praise the Lord. धन्यवाद देऊया. लक्षात ठेवा की आपण त्यांच्या अंडर मध्ये नाही तर आपल्या देवाच्या मुळे ते देवाने आपल्या हातात दिलेले आणि त्यामुळे तो म्हणतो ग्रस्तांनो धीर धरा, माझा देवावर भरोसा आहे, त्याने मला जे काही कळवलेलं आहे तसे घडणार आहे. पाऊस पडणार आहे, परिस्थिती बदलणार आहे, मरण पडणार आहे, शैतान काही करू शकणार नाही, विजय मला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे कोणाचे शब्द हे विश्वासणाऱ्याचे शब्द आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पाऊल कठीण परिस्थितीत चालला होता, आम्ही देखील कठीण परिस्थितीत चाललो, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि शेवटचं वचन वाचूया आणि संपूया. 2 तिमोथी मध्ये संत पाऊल शेवटी आपल्या मरणाच्या द्वाराशी पोहोचला तेव्हा तो 6 आणि 7 आणि 8 मध्ये काय म्हणतो बघा. 4था अध्याय 2 तिमोथी, कारण माझे अर्पण होत आहे. आता बघा मृत्यूच्या दरवाजात तो पोहोचलेला. आता त्याला सगळं काय तो रोमला पण पोहोचला, साक्ष पण दिली, परंतु आता शेवटला तो काय म्हणतो, माझे अर्पण होत आहे, माझा प्रयाण काळ जवळ आलेला आहे आणि लवकरच मृत्यू दर मिळणार. बघा किती वाईट. अरे यांनी एवढी सेवा केली तरी त्याला माहित आहे मला मरावं लागणार आहे, रोमन हाताने मरावं लागणार आहे, तो मेला. देवाने त्याने म्हटलं की त्याशिवाय तुला मरण येणार नाही. पुढे मी जे सुयुद्ध केलेले आहे, धाव संपवली आहे आणि काय राखलेला आहे, विश्वास राखलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही धावत होतो पण तो शेवटपर्यंत विश्वास हालू दिलेला नाही. मी विश्वास राखलेला आहे. आता जे काही राहिलेले ते माझ्यासाठी नीतिमत्वाचं मुकुट ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास घेऊन धावत राहिलो, एक दिवस मरणार आणि तो मुकुट, ज्याला नीतिमत्वाचा मुकुट म्हटलेला आहे, ते मला मिळणार आणि प्रभू जो नीतीचा न्यायाधीश आहे तो त्या दिवशी तो मला मुकुट देईल. प्रेज द लॉर्ड. तो विश्वासू आहे, मी विश्वासू आहे, तो पण विश्वासू आहे आणि एक दिवस मला तो मुकुट देईल. परंतु पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्याला प्रिय आहे तर सर्वांना देणार आहे. पॉल म्हणतो अरे मी काहीतरी फार ग्रेट आहे, मी काहीतरी महान आहे, मी फार मोठा संत आहे, सेवक आहे, त्यामुळे नुसतं मला देईल असं म्हणू नका, असं समजू नका. ज्याला येशू ख्रिस्ताचं प्रगट होणं हे प्रिय आहे तर सर्वांना तो मुकुट मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इथे बसणाऱ्या प्रत्येकाची वाट एक मुकुट बघत आहे. तो वाट बघत असणारा देव तो मुकुट घेऊन तयार आहे. परंतु हा मुकुट कधी मिळणार, या जगाच्या पुढच्या जगामध्ये. परंतु या जगामध्ये मग काय करायचं, या जगामध्ये आम्हाला विश्वासाचं मुकुट घेऊन चालायचं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. विश्वास आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा आहे, विश्वास आपल्या मुकुटासमान धारण करायचा आहे. मुकुट मनुष्य पडू देतो का कधी खाली, मुकुट कुठे पण ठेवतो का, कसं पण मुकुट जपला जातो आणि मुकुटाची जागा आपलं मस्तक आहे. त्यापुढे विश्वासाला आपण इकडे तिकडे पडू देऊ नका, विश्वास डिस्टर्ब होऊ देऊ नका. आपल्या डोक्यात ठेवा, आपल्या वाचारात ठेवा, आपल्या विचारात ठेवा, कारण ती देवाची इच्छा आहे. ही 40 दिवस जेव्हा तुम्ही वाटचाल करण्यासाठी पाऊल पुढे टाकत आहात, प्रभू परमेश्वर तुमचे सर्व अश्रू पुसणार आहे, तुमच्या सर्व वेदना दूर करणार आहे, तुमची सर्व परिस्थिती बदलणार आहे. तू शक्य आहे देवाला. आणि यासाठी आम्हाला एकच गोष्ट करायची, त्या तारवामध्ये मी चाललो आहे त्या तारवाला नेहमी सांगा, घाबरू नका, भिऊ नका, खुशाल राहा, आनंदी राहा. बघा माझ्या विश्वासाच्या जीवनाकडे बघा आणि माझा विश्वासाच्या जीवनाच्या बाले तुमचा बचाव होणार आहे. आणि नुसतं तुमचा बचाव होणार नाही तर माझा बचाव करणारा कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तो तुमचा देखील बचाव करणारा होता आहे. नुसतं शरीराच्या बचावाचा विचार करू नका, नुसतं तारूतून वाचण्याचा विचार करू नका, नुसतं सापापासून वाचण्याचा विचार करू नका, तर ह्या मरण जे आत्मिक मरण आहे त्याच्यापासून मरणाचा विचार करा. कारण की देव हा नुसता जीवन नव्हे युगानुगाचं जीवन देतो. प्रार्थना. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि की आज परत एक तुझं पवित्र